नमस्कार मंडळी, मराठी जोडी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आहे संडे, मग प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी नॉनव्हेज तर असणार ना। आमच्या घरी सुद्धा आहे। पण हां, आजची रेसिपी मी नाही बनवत आहे, तर तुमचे दाजी बनवत आहेत। दाजी सध्या गेलेत बाहेर। त्यांनी मला सांगितलं, मानसी पटापट तयारी करून ठेव, मी येतो आणि फोडणी टाकतो। चला मग आपण सुरुवात तरी करूया। तर आजची रेसिपी आहे अंडा करी। पण अंडा करी ही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, त्याच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे खोबरं, सुकं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि धणे घेतलेले आहेत। आता मी हे एक एक करून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। आमच्या बायकांचा सूर्यनारायणाचा उपवास असल्यामुळे आम्ही काही आज नॉनव्हेजमध्ये जाणार नाहीत, मग आमच्यासाठी साबुदाणा हा वेगळाच आहे। तेल बघा मस्त गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यात टाकते, सगळ्यात पहिला भाजून घेते खोबरं। खोबरं आपल्याला एकदम करपवायचं पण नाही आहे, पण थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, खोबरं आपलं लाल भाजून झालेलं आहे, एकदम करपवायचं पण नाही आहे त्याला। मी एका डिशमध्ये त्याला काढून घेते। आता मी कांदा भाजायला टाकते। कांद्यासोबत मी लसूण सुद्धा घेतलेलं आहे, दोन्ही चांगलं भाजून घेते। हे बघा, कांदा पण आता चांगला भाजतोय, एकदम आपल्याला काळा करायचं नाही आहे। कांदा पण भाजून झालेला आहे, आता आपण त्याला काढून घेऊया। अजून तुमच्या दाजीचा यायचा पत्ता नाही आहे, सगळी रेसिपी माझ्याकडनंच बनवून घेणार आहेत वाटतं हे। तेव्हा मी धणे सुद्धा टाकले आणि आता ते काढून घेते। बघा, माझे चारही आयटम आता भाजून झालेले आहेत। ह्याच्यासोबत ठेवते मी कोथिंबीर। आपलं तर प्रिपरेशन पूर्ण झालेलं आहे, आता दाजी येतील त्यावेळेला पुढचं काय करायचं ते आपल्याला सांगतील। तुमच्या दाजींची वाट बघत बघत माझं तर अर्ध काम झालेलं आहे, पण अजून तुमचे दाजी काय आलेले नाहीत। हां, हे बघा, आले आले आले, या काय हो, वाट बघत बघत अर्ध काम माझ्याकडनं करून घेतलं। नमस्कार मंडळी, मी आलोय। आता अंड्याची भाजी मी कशी बनवते ते बघाच आता। तर ही अंडी माणसाने उकळून ठेवली होती आणि हा मसाला फ्राय करून ठेवला होता। आता याचं वाटण मी करून घेतो, नंतर पुढचं बघा। आता हे उकडून घेतलेली अंडी मी थोडंसं हळद टाकतोय तेलामध्ये आणि मीठ टाकतोय थोडंसं, आणि हे अंडे फ्राय करून घेतोय। हे आपण चांगले फ्राय करून घेऊया। आता हे अंडे फ्राय करून झालेले आहेत, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतो। माणसेने फ्राय केलेला मसाला हा मी वाटून घेतलेला आहे व्यवस्थित। आता आपण फोडणी देऊया। अंडे फ्राय केलेल्या तेलामध्येच मी हे तयार केलेलं वाटण इथे टाकतोय। आणि हे चांगलं फ्राय करून घेतो। हा मसाला आता फ्राय झाला आहे, हे बघा, ह्याला तेल सुटायला लागले बाजूने। आता ह्याच मसाल्यामध्ये मी थोडीशी हळद टाकतोय, त्याच्यासोबत थोडासा गरम मसाला म्हणजे हा साऊथ इंडियन गरम मसाला आहे, हा मी टाकतो 1 चमचा। आणि त्याच्यासोबत आपल्या गावचं मराठवाड्यातलं हे लाल तिखट, त्याला इसूर पण म्हणतात, हे लाल तिखट मी टाकतो ह्याच्यामध्ये 1 चमचा। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडंसं अजून तुम्ही टाकू शकता। आणि याला आपण फ्राय करून घेऊया। हे फ्राय करत असतानाच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे।
मला मीठ हाताने घालायची सवय आहे, तर मी मीठ घालतोय. मीठ घालून याला चांगलं परतून घेऊया. काय चालू आहे मग? मसाला फ्राय होतो. मसाला फ्राय करतोय. काय हो, आमचे सूर्यनारायणाचे उपवास आहेत आणि तुमचं चांगलं नॉनव्हेज खाणं चाललंय. अगं, आम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी उपवास करण्याची गरज नाही. का? मी देवाकडे प्रार्थना करत असतो नेहमी. माझ्या प्रश्नाने सतवले जाता का हो? नाही नाही, अजिबात नाही. विचारत जाऊ का मग अजून मी? हा किती विचार, चालेल मला. होतंय की नाही? भूक लागली होतंय, सगळ्यांना. 5 मिनिटं थांब फक्त. मसाला फ्राय करून झालेला आहे, तर आता हे गरम केलेलं पाणी याच्यामध्ये मी टाकतोय. तुम्हाला जेवढी पातळ ग्रेव्ही हवी असेल तेवढी तुम्ही करायची. आमच्याकडे पातळच जास्त भाज्या खातात, त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे. बघा, ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे उकडलेली. याला एक कड येऊ द्या, एक उकळ येऊ द्या, त्यानंतर मी अंडे टाकतो. रेसिपी तर होतेच आहे हो तुमची, पण हा जो किचनवरती सगळा पसारा केलेला आहे तो कोण आवरणार आहे? तू. मी का? मी तुला मदत केली इकडे, तर तुला आवरायला लागेल. इकडे बघा जरा, इकडे बघा. मी नाही बघणार. कारणाला उकळी आलेली आहे, तर ही फ्राय केलेली अंडी मी यामध्ये सोडून घेतोय. तर आपण ही जी भाजी बनवली याला परत उकळी आलेली आहे. तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.